हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. मुंडक उपनिषदातल्या तिसऱ्या मुंडकामधल्या दुसऱ्या खंडाचा विचार आपण आज करणार आहोत. दुसऱ्या खंडाच्या पहिल्या मंत्रामध्ये निष्काम भाव जो करतो आणि सकाम भाव ठेवून जो चिंतन मनन भक्ती करतो त्या दोन्हीची तुलना केलेली आहे. सवेदित परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहतिं भाति शुभ्रम उपासते पुरुषं हे या कामा ते शुक्रमेतद्वर्तिनींति धीराः. स एतत् परमं शुभ्रम. निष्काम भाव धरून चिंतन करणारा साधक हा विशुद्ध असल्या परमेश्वराला वेद जाणून घेतो. यत्र विश्वम निहितम भाती, ज्यामध्ये संपूर्ण जग स्थित झालेला आहे, सामावलेला आहे. यो हि अकामाहा पुरुषम उपासते, जो निष्काम साधक परमपुरुषाची उपासना करतो तो बुद्धिमान वीर्यवान असा तेजस्वी असतो. अंगिरा ऋषींनी शौनक मुनींना निष्काम भाव करणाऱ्या साधकाचं वर्णन सांगितलेलं आहे. जो मनुष्य बुद्धिमान आहे, ज्याला सकाम भाव करण्यामधले धोके माहीत आहेत, तो निष्काम भावनेने या जगताची रचना करणाऱ्या, या जगताचा परम आधार असणाऱ्या, विशुद्ध प्रकाशमय असणाऱ्या अशा परब्रह्माचं ध्यान करत असतो. तो फक्त त्याचीच अपेक्षा करतो, दुसरी कोणतीही अपेक्षा करीत नाही. त्यामुळं त्याच्या कोणत्याही धातूची हानी होत नाही. शरीरामध्ये जे सप्तधातू सांगितले आहेत, रस रक्त मांस अस्थि मेद मज्जा शुक्र, त्याच्या शुक्र धातूची हानी होत नाही. त्यामुळं तो तेजस्वी राहतो. जसे स्वामी विवेकानंद होते. ज्याच्या शुक्र धातूची हानी होते तो तेजस्वी राहत नाही. परंतु निष्काम करणारा साधक जो फक्त परमेश्वराचीच इच्छा करतो तो मात्र तेजस्वी राहतो. आता सकाम पुरुष काय करतो ते बघा. कामान्यः कामयते मन्यमानः सकामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनिस्त्वी हैव सर्वे प्रवैलयन्ति कामाः यः कामान् मन्यमानः कामयते. जो भोगांचा आदर करतो, भोगांची इच्छा करतो, सहकामभिः अत्र तत्र, त्याला सगळीकडे आपली इच्छाच दिसते. पर्याप्त कामस्य कृतात्मनाः, जो पूर्ण काम होऊन सिद्ध झालेला आहे, त्याच्या पुरुषातली संपूर्ण कामना त्याच्यामध्ये कर्माच्या दृष्टीने विलीन होते. आता याचा अर्थ बघूया. जो मनुष्य भोग इच्छिणारा आहे, इहलोक आणि परलोकामध्ये ज्याला भोगच हवे आहेत, तो भोगांची कामना करतो आणि निरनिराळ्या प्रकारांची कामना करून जिथं जिथं भोग उपलब्ध आहे त्या त्या भोगाचा तो आस्वाद घेतो. आणि मग त्याला काय होतं, निरनिराळ्या कर्माने तो लिप्त होतो आणि मग कर्मानुसार त्याला गती मिळते. परंतु जो परमेश्वरालाच पाहतो तो पूर्ण काम असलेला भक्त, पूर्ण काम म्हणजे काय, भगवंताची प्राप्तीची इच्छा पूर्ण झालेला, तो भोगाने त्रस्त झालेला असतो. त्याची सर्व कामना शरीरातच विलीन होते. तो भोगाच्या दृष्टीकडे जात नाही आणि त्याला नवीन जन्म
मिळत नाही. परंतु जो भोगवादी आहे तो कर्म भोगण्यासाठी त्याला पुन्हा नव्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आता या दोन्हीमध्ये परमेश्वराचा लाडका कोण? दुला असा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन येमैवैष वृणुते तेन लभ्य स्तेषैः आत्मा विवृणुतेन तनु तस्मात् अयम आत्मा न प्रवचनेन न मेधया न बहुना श्रुतेन लभ्यः. हा परब्रह्म परमात्मा केवळ प्रवचनाने, केवळ बुद्धीने, केवळ अनेक प्रकारच्या श्रवणाने प्राप्त होऊ शकतो. हे जो स्वीकृत करतो आणि त्या मार्गाने तो प्राप्त करून घेतो, असा हा परमात्मा यथार्थ स्वरूपामध्ये त्याला प्रकट होतो. बघा, श्रवण भक्तीमध्ये किती ताकद आहे ते पहा. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे या तिसऱ्या मंत्रामध्ये की परमात्मा हा केवळ शास्त्र वाचून निरनिराळे प्रकारचं वर्णन करून बुद्धिमत्तापणाला लावून तर्काद्वारे विवेचन करणारा आहे. खूप काही ऐकलेलं आहे आणि मग त्या भगवंताच्या प्राप्तीचा स्वीकार केलेला आहे. केवळ श्रवण करून, केवळ चिंतन करून भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याच्या जोडीला आणखीन काय करायला लागतं? हे चिंतन आणि श्रवण केलेलं जे आहे ते आत्मसात करायला लागतं. त्याप्रमाणे आचरण ठेवावं लागतं. मग भगवंत त्याचा स्वतः स्वीकार करतो आणि मग भगवंत त्याच्या समोर येतो आणि भगवंताला त्याला भेटण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. कारण हे सगळं शास्त्र ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, त्याचा स्वीकार केल्यानंतर, ते समजून घेतल्यानंतर भगवंताबद्दलची आस्था वाढत जाते. भगवंताचं चिंतन करण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि मग भगवंताचं चिंतन केल्यानंतर, भगवंताच्या ठिकाणी आपली बुद्धी समर्पित केल्यानंतर, त्याच्या चिंतनामध्ये घडवून गेल्यानंतर तो स्वतः आपल्या समोर येतो. जसा ध्रुव बाळाला आला, जसा प्रल्हादाच्या समोर आला, त्यावेळेला भगवंत काय करतात? योगमायेचा पडदा सरकवून त्याला आपल्यामध्ये विलीन करून घेतात. नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात तपसो व्याप्यलिंगात एतैरुपायर्यतते यस्तु विद्वां तस्यै आत्मा विश्यते ब्रह्मधाम. अयम परमात्मा बलहीनेन न लभ्य. हा परमात्मा बलहीन मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही. प्रमादात्वा अलिंगात तपसहा अपि. एखादं पाप करून किंवा लक्षणरहित तप करून याचा लाभ होत नाही, परमात्म्याचा लाभ होत नाही. पण यहा विद्वान एतैहि उपायैहि यतते, जो बुद्धिमान साधक या उपायांद्वारा प्रयत्न करतो त्याला परमधाम मिळते आणि परमात्मा त्याला आपल्यामध्ये प्रविष्ट करून घेतो. आता या ठिकाणी बलहीन याचा अर्थ असा आहे की ज्याच्या उपासनेमध्ये बल नाही, म्हणजे ज्याची उपासना दृढ नाही असा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, समर्थ रामदास म्हणतात. तसं बलहीन हा शब्द या ठिकाणी अंगिरा ऋषीने वापरलेला आहे की ज्याची उपासना ही दृढ नाही, ज्याच्या उपासनेमध्ये अभिलाषा आहे, अशा माणसाला परमपुरुषाची प्राप्ती होत नाही. परंतु
जो पापरहित आहे, सात्विक लक्षणाने युक्त आहे, संयम स्वरूप आहे, पापहीन आहे आणि जो दृढ उपासना करणारा आहे, त्याचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. पुढच्या 5व्या मंत्रामध्ये सांगतात, संप्राप्यैन मृषो ज्ञानतृप्तः कृतात्मनो वीतरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मनः सर्वमेव विशन्ति. महापुरुषांचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. महापुरुष कसे असतात? वीतरागाः, सर्वतः आसक्तीरहित. जैन धर्मामध्ये हा शब्द खूप वापरला जातो, वीतराग. वीतराग, तर वीतराग हा याचा अर्थ काय? जो आसक्तीरहित आहे. कृतात्मा हा विशुद्ध अंतःकरणाचा आहे. ऋषयः एनं संप्राप्य, ऋषीलोक या परमात्म्याला पूर्णतः प्राप्त होतात. ज्ञानतृप्ताः प्रशांतः, ज्ञानाने तृप्त होतात. युक्तात्मनः, आपापल्या परमात्म्याशी संयुक्त होऊन. धिस्रः सर्वगम, ज्ञानीजन सर्वव्यापी परमात्म्याला सर्वतः प्राप्य, सगळ्या बाजूने प्राप्त करून घेतात. सर्वम एव, सगळ्या रूपांमध्ये हे अविशंती, प्रविष्ट होत आहे. मग महापुरुषांचं लक्षण काय सांगितलेलं आहे? की जे विशुद्ध अंतःकरणाचे आहेत, आसक्तीरहित आहेत, महर्षी आहेत, ज्यांना परमात्म्याबद्दलचं ज्ञान आहे, ते पूर्ण काम आहे, म्हणजे कोणतीही इच्छा न राहिलेले आहे, शांत आहे. त्या ज्ञानीजन लोकांना परमात्मा पूर्णतः प्राप्त होतो. आता ब्रह्मलोकामध्ये जे महापुरुष जातात त्यांचं वर्णन करतात. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यासयोगात यतः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परमामृताः परिमुच्यन्ति सर्वे. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थः, ज्यांना उपनिषदाचं विज्ञान अर्थपूर्ण आणि निश्चयपूर्वक समजलेलं आहे. बघा, उपनिषदाचं महत्त्व कसं सांगितलं इथं. हे उपनिषद जे आपण आता ऐकतो आहोत, ज्याचं अध्ययन करतो आहोत, ते निश्चयपूर्वक समजून घेतलं पाहिजे. संन्यासयोगात कर्मफलम, संन्यासयोगमध्ये कर्मफल आणि आसक्तीचा त्याग करून शुद्ध सत्वाः, शुद्ध अंतःकरणाने ते सर्वे यतः, ते सर्व समस्त प्रयत्नशील साधक परांतकाले, मरणकालामध्ये शरीराचा त्याग करून ब्रह्मलोकेषु, ब्रह्मलोकांमध्ये जातात. परामृताः परिमुच्यन्ति, परम अमृत स्वरूप सर्वथा मुक्त होऊन जातात. या 6व्या मंत्राचा अर्थ असा आहे, जे उपनिषदाला पूर्णपणे समजून घेतलेले आहे. उपनिषदामध्ये परब्रह्म परमात्म्याचं सांगोपांग वर्णन आहे, त्याचं स्वरूप आहे, त्याचं स्थान आहे, त्याचं बल आहे, त्याची शक्ती आहे, त्यांनी जग कसं निर्माण केलं हे सांगणारं आहे, त्याचं महात्म्य आहे, त्याच्याबद्दल सगळं काही आहे. मग या उपनिषदाचं अध्ययन करण्याचा हेतू हाच आहे की परब्रह्माला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि जो हे परब्रह्म समजून घेतो उपनिषदाचं अध्ययन करून, ज्याच्यासाठी हा खटाटोप सगळा भगवंताने माझ्याकडून करून घेतलेला आहे, की उपनिषदाचं अध्ययन करून त्याबद्दलचं परिशीलन, त्याबद्दलचं विवेचन श्रोत्यांपर्यंत गेलं पाहिजे, की जेणेकरून परब्रह्म परमस्वरूपाचं ज्ञान श्रोत्यांना झालं पाहिजे. अशा या परमेश्वराचं ज्ञान करून घेतल्यानंतर साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि जेव्हा शरीर त्याग करण्याची वेळ येते, त्यावेळेला साधक अमृत स्वरूप होऊन तो सर्वतः मुक्त होतो. परब्रह्माची प्राप्ती याच शरीरामध्ये होते.
आणि जेव्हा ती शरीरामध्ये होणार असते तेव्हा अंतकाळामध्ये कोणती परिस्थिती निर्माण होते हे या 7व्या मंत्रात सांगतायत. गताः कलाः पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकाकी भावन. पंचदशः कला 15 कला सर्वे देवाः सर्व इंद्रिय प्रतिदेवतासु त्या त्या इंद्रियांच्या तत्वाभिमानी देवतांमध्ये गतः जाऊन प्रतिष्ठा स्थित होतात. कर्माणि च विज्ञानमय सगळी कर्म आणि विज्ञानमय असा जीवात्मा सर्वे परे अव्यये हे सगळे परब्रह्म अविनाशीमध्ये एक होऊन जातात. बघा, मृत्यूनंतर आपली जर एखादा साधक असेल तर त्याची अवस्था कशी होते हे फार छान आणि थोडक्यात सांगितलेलं आहे अंगिरा ऋषींनी. ते म्हणतात, जेव्हा महापुरुष हा अंतसमयाला येतो, त्याचा अंत व्हायला लागतो, तेव्हा त्याच्या 15 कला कुठल्या? श्रद्धा, पंचमहाभूत 6 झाले, इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म आणि लोक आणि नाम चे प्रश्नोपनिषदामध्ये आपण 6व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात बघितलेलं आहे. ह्या ज्या 15 कला आहेत, कला म्हणजे अवस्था, गुण, फीचर्स, तर या 15 कला महापुरुष जेव्हा मृत्युमुखी पडायला लागतो तेव्हा या 15 कला आणि मन त्या त्या अभिमानी देवतांमध्ये जाऊन स्थित होतात. म्हणजे प्रत्येक कलेची एक तत्वाभिमानी देवता अपॉइंट केलेली आहे. जसं एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही कागदपत्र द्यायची आहेत, तो डेप्युटेशनला आलेला आहे कुठून तरी लांबून, तेव्हा तो काय करतो? प्रत्येक डिपार्टमेंटचा जो हेड असतो त्याला आपण तत्वाभिमानी देवता म्हणू, त्या डिपार्टमेंटकडं त्या कागदाचं त्याच्याकडं वितरण करतो. समजा डिस्पॅचचा विभाग आहे डिस्पॅच, अकाउंटचा विभाग आहे अकाउंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, असा तो लांबून डेप्युटेशनला आलेला माणूस तो आपापल्या, समजा त्याच्याकडं 15 प्रकारचे कागद आहेत, तो 15 वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देऊन टाकतो. तसं महापुरुष जेव्हा मृत्युमुखी पडतो त्यावेळेला त्याच्यातल्या 15 कला तो त्या त्या तत्वाभिमानी देवतांना देऊन टाकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये तो विलीन होतात आणि त्यानंतर त्या 15 कलांचा जीवात्म्याशी काहीही संबंध राहत नाही. मग हा जीवात्मा काय करतो? कर्म आणि विज्ञानमय असा जीवात्मा परब्रह्मामध्ये विलीन होतो. मग शेवटी हा डेप्युटेशनला आलेला माणूस काय करतो? ह्या सगळ्या डिपार्टमेंटचा जो हेड आहे त्याच्याकडे शेवटी जाऊन बसतो. 15 वेगवेगळ्या विभागात गेला, पण या 15ही विभागांचा जो हेड आहे त्याच्याकडं हा डेप्युटेशनला आलेला माणूस जाऊन बसतो. तसं महापुरुष जेव्हा मरणोन्मुख होतो तेव्हा मृत्यूनंतर तो आपल्या 15 कला आणि मन त्या त्या तत्वाभिमानी देवतेमध्ये विलीन करतो, त्यांच्याकडे देऊन टाकतो, तर माझं काम झालं, हे घ्या. आणि स्वतः जीवात्मा जो आहे त्यांच्याशी या 15 कलांचा आणि मनाचा काही संबंध उरत नाही. मग तो परब्रह्म परमात्म्याला जाऊन मिळतो. त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. यथा नद्या संध्यमाना समुद्रे तहा गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपात विमुक्तः परात परम पुरुषमुपैति दिव्यम. अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे हा, जरा थोडंसं लक्ष द्या आपण. यथा संध्यमाना नद्या, ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नद्या नामरूपे विहाय, नामरूपाला सोडून समुद्रामध्ये विलीन होतात, तसंच विद्वान नामरूपात विमुक्त, विद्वान मनुष्य नामरूपाने रहित होऊन
परात परम, उत्तमातल्या उत्तम, दिव्य पुरुषम, दिव्य असा पुरुष उपैती, त्याला प्राप्त होतो. उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे आणि अतिशय सोप्या शब्दात महापुरुष परब्रह्माला विलीन कसा होतो याच्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या नद्या वाहतात. गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा. ह्या सगळ्या नद्या विशिष्ट जागेतून उगम पावतात, विशिष्ट त्यांना नावं आहेत, विशिष्ट देशातून राहतात, त्यांचं पाणी विशिष्ट आहे. हे सगळं त्यांचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. कुठं भीमेला 2-2 नावं आहेत, भीमा, चंद्रभागा. कुठं अलकनंदा नदीला 2-3 नावं आहेत, शेवटी ती गंगा म्हणूनच येते. असं जेव्हा या नद्या समुद्राला मिळतात तेव्हा त्या आपलं नाम, रूप, प्रदेश, आपल्या पाण्याची प्रत, काय आपलं उगमस्थान, ज्या प्रदेशाला त्यांनी सुपीक केलेलं आहे ते स्थान, हे सगळं विसरून जातात. हे सगळं तिकडंच ठेवून जातात आणि वाहत 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 समुद्राला येऊन मिळतात. असा दिव्य पुरुष आपण आयुष्यामध्ये केलेलं काम, स्वतःचं नाव, गाव, पत्ता, वय, जात, लिंग, धर्म सगळं विसरतो, सगळं बाजूला ठेवतो आणि परमेश्वराला येऊन मिळतो. म्हणून नद्याचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. परमेश्वराला मिळताना त्याच्याजवळ काही नसतं, कुठलीही आयडेंटिटी नसते. अशा रीतीने 3ऱ्या मुंडकातल्या दुसऱ्या अध्यायातला 8वा मंत्र या ठिकाणी संपलेला आहे. आपण आता इथंच थांबूया. कृपया सबस्क्राईब करा. मला जरा जास्त उत्साह येईल सांगायला, ही सगळ्यांना विनंती आहे. हरिओम.